खेळाडू व क्रीडा रसिकांसाठी अंतिम दिवशी या ठिकाणी MG फॅशन डिझायनिंग हब कडनं प्रेक्षक आणि त्या सोबतीनं सर्व खेळाडूंसाठी नॉनव्हेज जेवणाची सुविधा या ठिकाणी करण्यात आली आहे. केशवदादा, पैसा प्रत्येकाकडे असतो, दान करण्याची हिंमत फार कमी लोकांकडे असते आणि बरोबर संडे आलाय म्हणजे तुमच्या नशिबाला वार चांगला आहे. आणि व्यासपीठावरती आपण आदरणीय कुंदनजी वसंत घरत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देतोय आणि सामनावीराचा पुरस्कार त्या ठिकाणी जातोय, ज्यानं 2 षटकं टाकली, विकेट्स काढले 4, धावा खर्च केला रोहित कोळी. बट खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये यश कोळी आणि अक्षय पाटील यांचा वाटा देखील तितकाच महत्वाचा आणि मोठा राहिलाय. मॅच सुरू होतीये मैदानावरती. पहिल्या फेरीतला अगदी सामना अंतिम आता आपल्या भेटीसाठी येतोय. एका बाजूला या विभागातील वन ऑफ द टॉपेस्ट अँड वन ऑफ द टॉप क्लास बॉलिंग युनिट अँड बॅटिंग युनिट असणारा गावदेवी एकटपाडा आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतीये मैदानाच्या आतमध्ये किरवली. आणि आज एक नौखा संघ आहे किरवली सी इन ऍक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय या मॅचचा टीम किरवलीनं आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केलं मैदानावरती पहिल्या डावात बॅटिंग करण्यासाठी गावदेवी एकटपाडा या टीमला. त्यांना सन्मानित केला जाईल मंगेश घरत यांच्या शुभ हस्ते आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कुंदनजी घरत त्यांना विनंती आहे या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना त्या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. तदनंतर सन्माननीय कैलाशी पाटील त्यांचा सन्मान केला जाईल आणि कैलाशी पाटील यांचा सन्मान देखील आपण करतोय घरत परिवाराच्या वतीनं. यानंतर सन्माननीय सचिनजी घरत आपल्या सोबत आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहता. यानंतर नितीनजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तदनंतर आपण सन्मानित करतो ओमकार म्हात्रे. तर ओमकार म्हात्रे यांना देखील विनंती आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि नुकतंच शुभागमन झालं या अतिथी मंचकावरती वासुदेव गायकर साहेबांचं आणि मनीषजी बागडे उपस्थित झालेत, त्यांचं देखील करू आपण स्वागत. कोपरा जिंकली आहे पण स्माइल चेहऱ्यावरती नाहीये कारण त्यांना माहिती आहे भरपूर काही या मॅच मध्ये गमावलंय. बट ही एक संधी आहे पुढच्या मॅच मध्ये नव्यानं सुरुवात करण्याची. 37 टार्गेट होतं जी फाईट गावदेवी कनव 11 पिसारवेनं दिली त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. गेम प्लॅन्स अगदी या मैदानावरती चुकलं कुठे. मुरबेची स्पर्धा तुम्ही खेळलात, 2 षटकं टाकली तेजसनं, 2 ओव्हरमध्ये 9 रन्स खर्च करत 4 विकेट्स त्यानं काढले. इथे देखील डिझर्व करत होता सेकंड स्पेल, बट विजय पवारने जी बॉलिंग केली होती ती देखील क्वालिटी होती. बट त्याच्या अगेन्स्ट जे रन्स आले तिकडे मॅच ऑन झाली आणि सामना गमवावा लागला. शैलेशने केलेलं पुनरागमन आणि तदनंतर यश कोळीचा पलटवार या सगळ्या चर्चा मागच्या मॅचच्या दरम्यान मैदानावरती घडताना आपण पाहिल्या. जाऊयात ऑनगोईंग मॅच कडे. सामन्याला होती सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम. एका बाजूला बॅटिंग ट्रॅक वरती साहिल उर्फ बंधू आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅक वरती आलाय एकटपाडा आणि या रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव मंगेश गायकर. बॉल तयार. पहिलं षटक कल्पेश तरेचा पहिला बॉल आहे रिटर्न क्रीजच्या बाहेर. व्हाईट बॉल. एक काळ होता रायगड टेनिस बॉल क्रिकेट RKTK ट्रॉफी असेल, ऍज अ कॅप्टन मंगेशला तुम्ही पाहिलं किंवा या विभागातील अनेक स्पर्धा असतील, मंगेश गायकरची बॅटिंग पाहण्यासाठी मोठा चाहता वर्ग यायचा. आज त्याच मंगेश गायकरला देखील सांगावं लागेल, कौन कहता है तू अनजान बनकर आया कर, या मैदान तेरा तू सुलतान बनकर आया कर. बाडन पाड मध्ये होता अलॉंग दी कार्पेट. समोरचा लॉंग ऑफला पहिल्या बॉल वरती येते सिंगल. सुनील गावस्कर सरांचं एक वाक्य, इनिंगचा पहिला बॉल ज्यावेळी तुम्ही मिडल करता त्याच्यावरती सिंगल येतं एक डबल कॉन्फिडंट मिळतो. तो इथे साहिलला मिळेल. सिंगल अकाउंट ओपन झालं. टीम गावदेवी एकटपाड्याचं आणि ऑन स्ट्राईक आता तुम्हाला पाहायला मिळतोय मंगेश गायकर. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज कल्पेश तरे. किरवली सी विरुद्ध एकटपाडा अशी लढाई सध्या मैदानावरती सुरू आहे. प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे किरवलीच्या क्रिकेटमध्ये. अनेक मोठे स्टार्स
या टीमनं देखील दिलेत. मोठा फटका खेळायचा होता. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं, थोडासा सुरुवातीला बॉडी बॅलन्स गमावला होता. फायनली एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. अप्रतिम आयोजन. चर्चा या आयोजनाच्या आणि नियोजनाबद्दल जरूर केली जाईल. फार क्वचिताना आता ऋषभ रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सौरभ हे चित्र पाहायला मिळतं गुलशन, की 5 ओव्हरच्या मॅचेस पहिला नाही, दुसरा नाही, शेवटच्या अंतिम फेरीपर्यंत आणि 5 दिवस ही स्पर्धा फक्त 32 संघ या ठिकाणी आमंत्रित केलेत. अन्यथा सध्या रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक गोष्ट, कुणाला राग असेल किंवा कुणाला वाईट वाटलं असेल तर मी आधीच सॉरी म्हणतो, मला खटकते. ज्यावेळी छोटा पोल म्हणजे इकडे आपण पाहता ABCDE अशा पोल वाईज क्रिकेट खेळलं जातं. प्रवेश फी ए पोल आणि ई पोल किंवा डी पोल प्रत्येकाला सारखी असते. मग ज्यावेळी ए आणि बी पोल खेळतो 8 दिवसात अगदी जर स्पर्धा असेल तर प्रत्येक दिवशी ना 6 दिवस तुम्हाला 8 टीम आणि ज्यावेळी छोटा पोल असेल त्यावेळी 10 टीम्स खेळताना दिसतात. ही गोष्ट खरं जर बदलवायची असेल ना तर त्यासाठी असं आयोजन व्हायला हवं जे आज स्वर्गीय नानाशेठ घरत चषकानं केलं, सृष्टी 11 पापडीचा पाडानं केला. बॅटन पॅड मध्ये होता, बॉल हवेत. यामध्ये एक गोष्ट ना मचिंद्र सर, अंपायर्सला 3 मॅचेस एक्स्ट्रा काम करावं लागतं. तुम्ही 2 मॅचेस जिंकला तरी देखील तुम्हाला अजून 2 मॅच टांगती तलवार तुमच्याकडे असते. त्यानंतर पहिली मॅच खेळेल त्याला बाय पण मिळते. म्हणजे एखादी टीम लक फॅक्टरच्या जोरावरती सरळ सुपर 3 पर्यंत जाऊ शकते. ज्यावेळी बायस उडवल्या जातात या सगळ्याला कारणीभूत ना ऑर्गनायझर्स नाही मित्रांनो. तुम्ही स्वतः टीम प्लेयर्स आहात, तुमचा कॅप्टन आहे. तुम्ही ऑर्गनायझर्सला विचारायलाच हवं की टीम्स किती खेळतात. जर ऑर्गनायझर्स म्हणत असेल 10 टीम्स आहेत, ऑर्गनायझर्सला जर तुम्ही म्हणाले की आम्ही नाही खेळू शकत, 8चा पोल असेल तरच खेळू, तर तुम्हाला देखील एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळेल. कारण ज्यावेळी तुम्ही 10 अगदी पोलमध्ये खेळता, 3 मॅचेस जिंकल्या, तुम्ही 100 रन्स केले, तुम्हाला क्वालिफायसाठी अजून एक मॅच जिंकावी लागते आणि कदाचित जर चौथ्या मॅचमध्ये 2 ओव्हरचा सामना तुम्ही खेळता तिकडे पराभव आला, कारण 1-2 ओव्हरच्या मॅचमध्ये काहीही घडतं. चांगली टीम देखील कधीही बाहेर पडते. मग तुमच्या अगदी स्वप्नातली बाईक देखील तिकडनं लांब जाते. या गोष्टीवरती विचार प्रत्येक टीमनं करायलाच हवा. चांगला बॉल, टप्पा पडला, वेगात सरळ चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. चांगली गोलंदाजी सध्या साहिल ना फॉर्म सोबत झुंज देतोय आणि साहिलच्या बॅटला देखील इथे करायचं पुनरागमन आणि दाखवायचं अगदी त्याच्या बॅटच्या ताकदीला, त्याच्या हिमतीला, त्याच्या जिद्दीला. कारण सध्या टीमला गरज आहे धावेची. बॉलिंग काय सुपर करतोय कल्पेश तरे, ग्रेट बॉलिंग. अजून एक वेगवान, फार एंडनं ज्यावेळी बॉलिंग होतीये ना, गुडलेन स्पॉट वरती बॉल पडला की स्केट होतोय, अजून वेगात जातोय. इकडे त्याच गोष्टी ऍडजस्ट करू शकला नाही साहिल. षटक संपल्या मैदानावरती पहिल्या धावा झालेत फक्त 5 आणि कल्पेश तरेचं कौतुक नक्की व्हायला वा. आशु गायकरांचं आगमन झालंय, त्यांचं करूया स्वागत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024. प्रवेश फी 11,000. लकी ड्रॉ साठी प्रेक्षकांना एक सायकल आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजाला सायकल आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, स्पॉन्सर्स बाय माननीय श्री रुपेश दादा ठोंबरे यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर मोटर बाईक आहे व सृष्टी 11 पापडीचा पाडा यांनी घेतलेली ही मेहनत. आरएफ कॅम्प मैदान पापडीचा पाडा. इथनं ही स्पर्धा तुम्ही पाहताय ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. सृष्टी 11 पापडीचा पाडा मेहनत करत असते. पापडीचा पाडा गावाच्या नावाच्या सन्मानासाठी. जिद्द, चिकाटी, शौर्य, पराक्रम आणि धाडस या अशा अफाट शौर्य आणि जिद्दीच्या जोरावरती रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सृष्टी 11 पापडीचा पाडा या नावाची देखील एक वेगळी ओळख आहे. आणि या स्पर्धेनं, या आयोजनानं आज जो दर्जा जपलाय, येणारे रायगडकर प्रत्येक जण म्हणतील आयोजन करायचंय सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषकासारखं करायचंय. आणि षटकार आला फलंदाज मंगेश गायकरच्या बॅट मधून.
शॉट होता ज्याची चर्चा आपण करत होतो. कौन कहता कि तू अनजान बनकर आया कर, इस खेल का तू सुलतान है, तू सुलतान बनकर आया कर. बॅटच्या रडार मध्ये इंटू द प्लॉट आणि आउट ऑफ द स्लॉट पहिला आलाय एक काटपाडासाठी. धावफलक 6 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती लागली आहे आतापर्यंत 11 धावा. सकाळी 2 सामने जिंकले. एका बाजूला स्वप्नील मॅन ऑफ द मॅच बनले, दुसऱ्या बाजूला सौरभ टीम सिद्धिक करवलेसाठी. आणि याच दरम्यान शुभागमन या ठिकाणी होत आहे. पिसारवे गावचं एक युवा नेतृत्व, एक हँडसम पर्सनॅलिटी, द गोल्डन मॅन ऑफ रायगड क्रिश म्हात्रे. तर क्रिशला रिक्वेस्ट या आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जवळजवळ 1-1.5 तोळा सोना आपण प्रत्येकाच्या अंगावरती पाहतो. क्रिश मात्र त्या सगळ्याला अपवाद आहे. भावाकडे 2 ते 2.5 किलो तुम्हाला पाहायला मिळतो. स्वागत आहे क्रिश आपलं मंचावरती. टप्पा पडला, बॉल चालला रिटर्न क्रिजच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी येते. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातो. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 धावा. बॉल तयार. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती 2. पहिला षटक कल्पेश तरे ज्यांना तारे दाखवले फलंदाजांना. डॉट बॉल टाकले, तब्बल 4 धावा खर्च केल्या होत्या, फक्त 5. आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय विजय ऑन स्ट्राईक. आता तुम्हाला पाहायला मिळतो साहिल. मागचे 5 बॉल त्यांना बॅटिंग केली आहे, रन्स बनवले 3. 2 मोठे फटके ना तो कव्हर करू शकतो. तर दुसऱ्या बाजूला जो दबाव आहे साहिल वरती त्याचा फायदा घेत गोलंदाज विजय विकेट्स देखील काढू शकतात. अंडर प्रेशर सध्या तो बॅटिंग करतोय. मच्छिंद्र सर नेहमी म्हणतात यू डोंट शो द प्रेशर गेम. जर तुम्ही दबावाखाली खेळला तुमचा नॅचरल गेम तुम्ही दाखवू शकत नाही, स्वतःला प्रूव्ह करू शकत नाही. बिलीव्ह इन युअर सेल्फ. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पहिल्या टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल धाव फलकावर अगदी या षटकामध्ये मागच्या ओव्हरमध्ये जिकडे कमी पडलाय ना तिकडनं कव्हर अप करत असताना आपल्याला ठिकाणी फिल्डिंग टीमच्या अगेन्स्ट बॅटिंग टीम एक आटपाडा पाहायला मिळते. एका बाजूला किरवली आहे. सध्या किरवलीचं नाव चर्चेत आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ॲज अ स्कोरर आपल्या सोबत आहेत किरवली गावचे गुणलेखक गुलशन पाटील. एका वेळेला आपण गुलशनचं पेन थांबू शकतो बट गुलशनचं तोंड नाही. फास्ट बुलेट ट्रेन आहे. फटका पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलाय. नो मॅन्स लँड की फिल्डर पोहोचेल. ट्राय सुरू आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. सेकंड अटेम्प्टला जोपर्यंत फिल्डर बॉल उचलेल तोपर्यंत 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावफलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतीये 19 ऑन बोर्ड. आज RF कॅम्पच्या अगदी आपण बाजूला आहात. महाराष्ट्र पोलीस दलात काम करणारे आज ज्यांची सुट्टी आहे ज्यांना ज्यांना ब्रेक आहे प्रत्येक जण इकडे येऊन व्हिजिट देतोय. खाकी वर्दी मित्रांनो सहज मिळत नाही, त्यासाठी घामाच्या थेंबाला रक्ताच्या अश्रूंमध्ये बदलावं लागतं. बाडनपाट मध्ये हेलिकॉप्टर स्टाईल मिनी हेलिकॉप्टर मिड विकेटला फिल्डिंग लाजवाब झाली आहे. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल 2-0 20 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि RF कॅम्प म्हटलं की राखीव सुरक्षा दल उभा आहे माणूस वर्दीतला म्हणून सण साजरा होतो मित्रांनो गर्दीतला. लाईन चांगली आहे. प्ले डाऊनची तिकडे संधी होती. हलकासा स्टिकच्या बाजूनं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय. चांगलं राहिलं कमबॅक. एक षटकार एक चौकार जरूर खर्च झाला. काही डॉट बॉल सिंगल्स देखील आले. विकेटच्या काही चान्सेस बनल्या. तिकडे फिल्डर पर्यंत बॉल कॅरी नाही झालाय. 2 षटकं संपली आहेत आणि टीम एकाटपाडा जाऊन पोहोचली आहे 20 वरती. म्हणजे पॉवर प्ले सध्या दोन्ही टीमसाठी चांगला आहे. एका बाजूला फारशा धावा खर्च नाही झालेत तो विचार करेल टीम किरवली. दुसऱ्या बाजूला विकेट स्ट्रॉंग आहेत 10 हातामध्ये तो विचार करेल एकाटपाडा. एक छोटासा डीजेवाला ब्रेक.
2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत आलेत 20. एका बाजूला बॅटिंग करतोय एका षटकाराच्या मदतीनं मंगेश, दुसऱ्या बाजूला एक चौकार साहिलच्या बॅट मधून चाललाय. टीम हडल सुरू आहे तिकडे किरवलीच्या माध्यमातून की ओव्हर नंबर 3 कुणाला दिलं जावं. सेकंड स्पेल मध्ये या एंडनं कल्पेश तरेला आणलं तर नक्कीच मी म्हणाल एक इम्पॅक्टफुल रोल तो प्ले करू शकतो, कारण पहिलं षटक त्यानं टाकलंय. या विकेटवरती फार एंडनं बॉलिंग करताना त्यानं फक्त 5 धावा खर्च केलेत. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं एक व्हाईट बॉलची एक्स्ट्रा देखील होती, म्हणजे बॅटमधनं फक्त 4 आले होते. तोच कल्पेश तरे पुन्हा एकदा आला आणि साहिल गायकरची बॅट त्याच्या समोर. एकेकाळी अगदी आपण पाहिला ना बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध ज्यावेळी रंगतं त्याची मजा काही वेगळी असते. पहिला बॉल फटका चांगला ऑन द राईज, बॉल पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॉपी बुक स्टाईल. इट्स बिग 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 6. षटकार आणि स्कोर फ्लॅश झाला. पहिलं षटक गोलंदाजाचं कल्पेश तरेचं. आता डंका वाजतो बॅटिंग ट्रॅक वरती फलंदाज साहिल गायकरच्या नावाचा. 2 षटका त्याची बॅट शांत होती. त्यानंतर ओव्हर नंबर सुरू झाली आहे 3. बॅटिंग करताना मैदानावरती साहिल गायकर नावाचा डंका वाजू लागलाय. मागच्या 2 बॉल मध्ये 10 आलेत आणि आता फलंदाज फक्त इतकंच सांगतोय बारी बारी सबकी बारी, पहले थी तुम्हारी अब आई है मेरी. काळ आणि वेळ सगळं सगळं काही बदलतं. म्हणून तर मित्रांनो म्हटलं जातं ना किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लॉंग ऑफ जर थोडासा डीप होता तर त्याला अगदी साइड स्क्रीनच्या बाजूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर. हाफ ट्रॅकर फॉलो केला बॉलला. काढायचं होतं कवच डोक्यावरनं. चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर ओव्हर द विकेट बॉलर्स जेव्हा आले एक चांगला लेग कटर त्यांनी टाकला आणि चाललाय गुडलेन स्पॉट वरती टप्पा घेत यष्टीरक्षकाला शोधत डॉट बॉल. पुनरागमन करतोय गोलंदाज कल्पेश तरे. अर्ध्या विकेट वरती टाकलाय जरूर. आता मिस टायमिंग बॉल हवेत त्याचा कॉल लॉंग ऑफ पोहोचलाय. मिळालं यश. फलंदाज बाद आणि धक्का लागतोय मैदानावरती पहिला. टीम गावदेवी एकाट पडाल आणि यश मिळतंय गोलंदाज कल्पेश तरेला. फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता कल्पेशला मिळते विकेट आणि समोर झेल टिपला क्षेत्ररक्षक होते रमेश तरे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय कल्पेश रमेश तरे. म्हणजे एकाच मॅच मध्ये 2 जनरेशन तुम्हाला ऑन ग्राउंड पाहायला मिळतात. वडील आणि पुत्रामध्ये असणार हे कॉम्बिनेशन आणि त्या सोबतीनं त्यांचे काकाश्री देखील इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. राकेश तरे म्हणजे जवळजवळ अर्धी फॅमिली ऑन ग्राउंड आहे. तरे ब्रदर्स अँड फॅमिली पॅक सध्या ऑन ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. बॉल तयार आहे कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर. क्रिकेटचा वारसा जो तरे परिवाराचा किरवली गावाचा आहे तो जपताना खरं तर सगळेजण पाहायला मिळतात. यासाठी आहे ना फार मोठी तपश्चर्या लागते. इतका वर्ष क्रिकेटला देण्यामध्ये रमेश तरे यांचं जे योगदान आहे त्याचं देखील टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या वतीनं कौतुक आणि एक मानाचा सलाम या एक लेजंड क्रिकेटपटूला. टीमची टोटल सिंगल न पुढे जातीये. जिशान आला बॅटिंग ट्रॅक वरती. जिशान शेख धावफलक 1 ने पुढे जातीये. बॅटची लागली कडा. शॉट थर्डमॅन उभा स्टॉप केला बॉल आणि चेंडू जातो इकडे निर्धाव. मंगेश गायकर अजूनही सुरू आहे त्याचा स्ट्रगल. अजूनही तो फॉर्मच्या शोधात आहे. एक कायचं मंगेश गायकर जर मैदानावरती 8 बॉल खेळला त्यामधून 4 बाउंड्रीच्या बाहेर जायचे. आतापर्यंत इथे खेळल्या 5 बॉल त्यामध्ये 1 षटकार 2 डॉट 2 सिंगल. 8 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. साहिल गायकर मैदानावरती खेळले 5 डॉट आणि याच दरम्यान आपण पाहता या स्पर्धेसाठी तब्बल
3 बायसिकल ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्स केलेत, MK टॉयज अँड बायसिकलचे ओनर सौद शेख, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सृष्टी 11 पापडीचा पाडा स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषकाच्या वतीनं आणि सौद शेख यांचं आगमन झालं. स्वागत है आपका भी इस्तकबाल यहाँ से किया जाएगा. नाउ बैक टू डीजे रॉकर. आपल्याकडे वेळ आहे, चला व्यासपीठावरती आपण एक सन्मान या ठिकाणी करूयात. पिसारवेचे एक युवा उद्योजक क्रिश म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय आणि क्रिशचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. व्यासपीठावरती आपण विनंती करूयात आपल्या नानाशेठ घरत परिवाराला की आपण एक सन्मान विलासशेठ घरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिशचा करतोय. धावा झालेत अगदी आपण पाहता 3 ओव्हर संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 31 धावा धावफलकावर. आज श्रीमद भगवत गीता जयंती, अतिशय सुंदर असा दिवस. आजच कुरुक्षेत्राच्या रणमैदानावरती भगवान श्रीकृष्णानं 5000 वर्षांपूर्वी अर्जुनाला गीता सांगितली. जगाच्या पाठीवरती प्रश्न अनेक, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर श्रीमद भगवत गीता एक आपला धर्मग्रंथ. बट अलीकडच्या काळात जाती धर्माच्या भिंती भेदत जे राजकारण केलं जातं ते देखील फारसं काही वेगळं. जर तुम्ही आगरी कोळी समाज, खरं तर स्पेशली तळोजा, पापडीचा पाडा, खुटारी असेल या विभागामध्ये एकदा का आलात की तुम्हाला समजेल सर्व धर्म समभाव काय असतो. हिंदू मुस्लिम सगळे एकत्रित एका ताटामध्ये जेवताना देखील तुम्हाला पाहायला मिळतील. याचं कारण फक्त इतकंच आहे, डोक्यामध्ये असणारी तुमची मानसिकता ठरवते की तुम्ही विचारसरणी काय जीवन जगता. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे, ना गीता बुरी है ना कुरान बुरा, भेजे में घुसा हुआ शैतान ओ सबसे बुरा. या आपण सौद शेख यांना सन्मानित करूयात आणि सौद शेख यांचा सन्मान केला जाईल विलासशेठ घरत यांच्या शुभ हस्ते, ज्यांनी आपल्याला तब्बल 3 बायसिकल या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स केलेत. सौद शेख यांना देखील आपण आमंत्रित करतोय. या स्वागत आहे आपलं या रंगमंचकावरती आणि त्यांचा देखील हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय विलासशेठ घरत यांच्या शुभ हस्ते. टीमची टोटल धावफलकावरती 3 षटके 31, दोन्ही स्लॉगर पिन हिटर बॅटर मैदानावरती आहेत. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 4. बॉलर तयार. चौथा अगदी षटकाचा खेळ. वेदांत तरे रिटर्न क्रीजच्या बाहेर, अंपायरचा इशारा आहे वाईट बॉल. 33 धावा धावफलकावरती व्हाईट बॉलच्या एक्स्ट्रा रनच्या मदतीनं. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 5 षटकांची मॅच. तुतारीचा सुमधुर असा आवाज कानावरती पडतोय. तुतारी असेल, बासरी असेल, शंख असेल, सगळ्यांना सध्या फार दुर्मिळ होत चाललेत. अगदी ज्यांचा आवाज फार क्वचितच ऐकायला मिळतो. इथं बॅटचा आवाज आला टक आणि काय फिल्डिंग केली आहे लॉंग ऑनला राकेश तरे. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं लाजवाब. फिल्डिंग अगदी अंपास. वेट फॉर अंपायर सिग्नल. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केला जातील. धावफलक 2 ने पुढे जात. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाईल. बॉल तयार. इथे देखील वेगवान बॉल, बट आता दिशेवरचा कंट्रोल हरपलाय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळेल. मंगेश गायकरची बॅट सध्या बॅट वरती बॉल कनेक्ट झाला. बाउंड्री क्लिअर व्हायला वेळ लागतोय. कुठेतरी विचार करावा लागेल या खेळाडूला. या खेळाडूच्या अगदी हिमतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावरती विजयाची स्वप्न पाहत. एकट पाडा. 36 धावा धावफलकावर. चांगला बॉल. फुटवर्क नाहीये सातत्यानं. अगदी आपण पाहता रिटर्न क्रीजला वाईड यॉर्कर प्लॅन्स आणि ते सक्सेस देखील होत आहेत. एका मागोमाग एक डॉट बॉल. दबाव वाढत चाललाय. बॉलिंग युनिट दोन्ही टीम कडे लाजवाब. टार्गेट मैदानावरती जर का आज पाहिलं पहिला सामना अगदी सहजच चेस करताना आपण खुटारीला पाहिलं. दुसऱ्या मॅच मध्ये 49 थांबवले सिद्धी करवले ना आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं उच्चांक झाला 69चा. 2 सामना जिंकून सिद्धी करवले ना टेबल टॉप केला.
37 धावेचा मागचा सामना शेवटच्या अंतिम षटकापर्यंत आपण पाहिला, जो जिंकला अंश 11 DCC कोपरानं कनम 11 गावदेवी पिसारवेच्या विरुद्ध. आणि पहिल्या फेरीतली ही अंतिम लढत. यानंतर फक्त एक मॅच आपल्याकडे. काय जबरदस्त आयोजन. सृष्टी 11 पापडीचा पाडा. अजून एक वेगवान बॉल. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलला नेटवर्क या दोन गोष्टी जितक्या इम्पॉर्टंट आहेत ना, अगदी त्या शोधता येत नाहीयेत. सध्या बॅटिंग ट्रॅक वरती मंगेश गायकरला 4 बॉल मध्ये मागच्या फक्त 3 धावा आलेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाचा असलेला अभाव. हा फुल टॉस नाही कनेक्ट झालाय. विकेटचा धोका. आणि आता यष्टीरक्षकाला मिळालाय मौका. मीट या विकेट. चला डीजे येऊ द्या एक सॉन्ग. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय सतीश रुपेकर. एका बाजूला अजूनही मैदानावरती जिशान उभा. स्लॉग अप पिन चीटर बॅटर. मला आजही आठवतं पहिल्यांदा पाहिलं जिशानला सिद्धी किरवलेची रजनी क्रिकेट स्पर्धा. 4 बॉल 16 रनची गरज असताना एकाटपाडासाठी त्यानं केलेलं फिनिश लाजवाब होतं. आठवणीत आणि स्मरणात राहणार एकाटपाडा गावच्या क्रिकेट पाठीराख्यांसाठी, जिशानच्या एकच्या चाहत्यांसाठी आणि प्रतिस्पर्धी टीमसाठी. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहताय 4 षटक संपल्यानंतर 36, 3 ओव्हर 31 होते. या षटकात फक्त धावा 5 आणि एक इम्पॉर्टंट विकेट मैदानावरती मंगेश गायकरचे. 4 षटकांचा स्पेल संपला. 36 ला सध्या विकेट गेलेत मैदानावरती 2. अजूनही किरवली सेफ नाहीये. 4 ओव्हर त्यांच्या बाजूने राहिलेत. बट जिशान नावाचं वादळ मैदानावरती जेव्हा शांत होईल तेव्हा या मॅच मध्ये नक्कीच पुनरागमन किरवलीचं आपल्याला स्ट्रॉंग झोन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. चार षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावर आहेत. बॅटिंग ट्रॅक वरती जिशानच्या सोबतीनं सतीश. अजूनही डगआउट मध्ये राहुल गायकर सारखा एक चांगला फिनिशर आहे. मोठी बॅटिंग लाईनअप या टीम कडे. 6 बॉल कमीत कमी 14. सध्या ज्या बॉलिंग साठी साहिलला ओळखलं जातं, मंगेशला ओळखलं जातं, समोर किरवली सी टीम आहे. यंगस्टर्स संकेत गायकर. मागचे काही वर्ष आपण उमनेर मध्ये किरवली मध्ये देखील खेळताना या खेळाडूला पाहिलं. प्रचंड क्षमता या खेळाडूकडे. ऑन स्ट्राइक जिशान. पहिलाच बॉल यॉर्कर. सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल बनू शकते दुसरी धाव, कारण फार डीप मध्ये होता मिड विकेट आणि जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धाव फलक 2 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 38 धावा 38. पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी स्पर्धा तुम्ही पाहताय. वाटचाल परंपरेची, वाटचाल विश्वासाची. पापडीचा पाडा आणि क्रिकेट यांचं एक अतूट नातं. त्या नात्यामध्ये असणाऱ्या एका मजबूत धाग्याला जोडण्याची. फुल टॉस बॉल कसा सोडेल तोफा आता जिहा कबूल है. बॉल पाठवला लॉंग ऑनला. जिशान शेखच्या बॅट मध्ये येतोय आलिशान झन्नाडेदार षटकार. थोडंसं करेक्शन होतं गुलशनच्या स्कोर कार्ड वरती. किरवली खेळती, बॉलिंग भरपूर चांगली होत होती. गुलशन भरपूर खुश होता. आता जे सरनेम होतं जिशानचं त्यामध्ये करेक्शन करतोय. जिकडे शेख होतं तिकडे आपण पाहतोय आता सेफी. चला जिशानच्या बॅटमधनं फायनली षटकार आला आणि धावफलक 44. अजून 4 बॉल खेळला. 2 मारण्याची ताकद हा खेळाडू ठेवतो.
बॉल तयार. लोवर फुल टॉस समोर खेळलेत गॅप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर वॉट स्टॉप. राकेश तरे क्या फिल्डिंग त्या ठिकाणी केली आहे राकेशनं लाजवाब. अजून 2 धावा आणि धावफलक 2 ने पुढे जात आहे 46. मागच्या 3 बॉल मध्ये संकेतनं तब्बल 10 रन्स त्या ठिकाणी खर्च केलेत. कमबॅक करावा लागेल संकेतला कारण एकदा का 50 स्कोरकार्ड वरती लागल्या संध्याकाळचं सत्र एक वेगळा दबाव या मॅच मध्ये बनवू शकतो. चेंज ऑफ पेस कमी गतीनं टाकलाय, ओळखलाय, पाहिलाय. जो मेहनत करतो, जो संघर्ष करतो तो मैदानावरती रन्स बनवतो. मॅच ज्यावेळी सुरू व्हायची होती ना मित्रांनो, जवळजवळ 25 ते 30 मिनिटं नॉन स्टॉप 3 प्लेयर्स घेऊन हा खेळाडू प्रॅक्टिस करत होता. आणि म्हटलं जातं ना मेहनतीचं फळ मैदानावरती तेव्हा मिळतं ज्यावेळी त्या कुरुक्षेत्रावरती उतरण्याआधी तुम्ही स्वतःला घासलेलं असतं आणि जो घासतो तो जिंकतो. आणि सध्या जीशान खतरनाक बॅटिंग करतोय. स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावरती 52, लॉस ऑफ 2 विकेट. एक मोठं टार्गेट सेट झालंय म्हणून तर म्हणालो अजूनही मैदानावरती एक वादळ थांबवायचं जीशान नावाचं. आणि क्वालिटी बॅटिंग सध्या तो करतोय. जिकडे 45-50 चे कुठेतरी वांदे वाटत होते तिथे या फलंदाजानं षटकाराचा व्यापार सुरू केलाय. 2 षटकार 2 डबल 4 बॉल मध्ये 16 रन. संकेत वरती सध्या थोडा दबाव, त्या दबावातनं बाहेर काढायचा. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. एक डीप मध्ये मिड विकेट, समोर लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर. आता यॉर्कर, या बॉलचं प्रत्युत्तर नाहीये, या बॉलचं प्रत्युत्तर नाहीये. इकडे सन्मान देण्यास भाग पडलं आणि यॉर्करला इथे उत्तर नव्हतं. गोलंदाजाच्या या प्रश्नासमोर मागचे 4 बॉल सातत्यानं टेस्ट केली जात होती संकेत गायकरची आणि फायनली त्यांना क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि शांत ठेवलं फलंदाज जीशान सैफीला. 52 अंतिम बॉल आहे या मॅच मधला. मागचा सामना जर का तुम्ही मैदानावरती पाहिला तर 37 वरती चांगली रंगली होती मॅच. इथे 52 बनलेत, ऍड होतील अजून 4. 56 अब तक 56 आणि 57 धावेचं लक्ष उभारलंय गावदेवी एका पाडानं टीम किरवली समोर. तब्बल 20 धावा अंतिम षटकामध्ये आलेत. ग्रेट बॅटिंग बाय जीशान. सत्र संपलं मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी पहिलं धावा झाले 56 आणि 57 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचंय. 57चं टार्गेट या मॅच मध्ये पार करायचंय किरवलीच्या टीमला एकटपाडाच्या विरुद्ध. कुठेही जाऊ नका, आम्ही तुर्तास थांबतो एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. सध्या जाऊयात रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत डीजे रॉकर्स या आपण व्यासपीठावरती सन्मानित करूयात रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत समालोचक आज आपल्या सोबत. एका बाजूला मच्छिंद्र पाटील सर, दुसऱ्या बाजूला आपल्या सोबत सौरभ. या जवळ आपण मॅच मध्ये कंटिन्यू करूयात. या मॅचला 57चं टार्गेट, 57चं चेस या मॅच मध्ये पार करायचं. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय नाना शेटकर स्मृती चषक 2024. ऋषभ थोडं संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 57चं टार्गेट आहे. सलामीची जोडी थोड्याच वेळात मैदानावरती दाखल होईल.
पहिला डाव मैदानावरती राहिला. टीम एक आटपाडा. सुरुवातीची 4 षटकं स्ट्रॉंग झोन मध्ये होती टीम. आपण पाहिलं किरवली. तदनंतर झालं पुनरागमन. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 आपण पाहता. आणि याच दरम्यान प्रभाकर पाटील यांचं झालं या ठिकाणी शुभागमन. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. अप्रतिम असं आयोजन आपल्या भेटीसाठी आणलंय. विलाजी घरत, केशवजी घरत, बंडू घरत, शिवा घरत, गणेश घरत, कैलाजी घरत, ऋषी घरत यांच्या माध्यमातून आणि सृष्टी 11 पापडीचा पाडा अगदी आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या यंगस्टर्सनं स्पेशली सृष्टी 11 पापडीचा पाडा च्या सगळ्या टीम प्लेयर्सनं केलेली मेहनत ही देखील अप्रतिम अशी आहे. कुठेही अगदी नजर जाईल ना तिथे आयोजनाचा एक दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय. सृष्टी 11 पापडीचा पाडानं आज रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला इतकं सांगितलंय. कारण पापडीचा पाडा मोठ्या मोठ्या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. मागचे 2 ते 3 वर्ष अगदी किंवा 5 वर्ष काही स्पर्धा थोड्याशा आपल्याला छोट्या स्वरूपात पाहायला मिळाल्या. आणि आज त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देत सृष्टी 11 पापडीचा पाडा फक्त इतकंच सांगतीये. सृष्टी 11 पापडीचा पाडा नाम सुनकर फ्लावर समझो क्या, जब तक लौटेंगे नहीं मैदान के अंदर धूम मचाएंगे नहीं तब तक अपने सपनों को कभी छोड़ेंगे नहीं. वन ऑफ द ड्रीम टूर्नामेंट, वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड वन ऑफ द सक्सेसफुल टूर्नामेंट सध्या तुम्ही पाहताय. रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मानाची, रायगडच्या सन्मानाची आणि पापडीचा पाडा गावाच्या अभिमानाची सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024. वेळ जास्त जातो. रिक्वेस्ट टीम किरवली सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. झाले 56-57चं लक्ष मैदानावरती पार करायचं. गुलशननं ज्यावेळी स्कोरिंग स्टार्ट केली एका चेअरवरती गुलशन आरामात फिट व्हायचा. आता 2 चेअर लागतात गुलशनला. मॅचेसचा इफेक्ट. चला सलामीची जोडी बी फास्ट. थोडासा मस्तीचा भाग होता. ओपनिंग पेअर मैदानावरती होती दाखल. टीम किरवली प्रथमेश आणि योगेश ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच. प्रत्येक सामनाच 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळाला. 30 बॉल 57 धावा या मैदानावरती बनवायच्यात. साहिल गायकरचा एक छोटा बट इम्पॅक्टफुल रोल राहिला. आणि तदनंतर तोडफोड जी आपण पाहिली जीशान सैफीच्या बॅट मधनं त्याने या मॅचला 57चं टार्गेट इकडे मिळवून दिलं. आणि आता किरवलीला पाठलाग करायचा 57 धावेचा. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. या दोन्ही बॅटर्सला फक्त इतकंच सांगायचंय शर्यत अजून संपलेली नाही. कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही. नव्या खेळाडूंसोबत लेजंड सोबत नव्यानं उभा राहिलेला हा किरवलीचा संघ मैदानावरती दाखल झालाय. त्यांना करायचा पाठलाग 57चा. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या स्वप्नांच्या क्षितिजावरती जाण्यासाठी ही लढाई झाली आहे सुरू.
आणि दोन्ही टीमला फक्त इतकं सांगायचं, झाडावरती बसलेला पक्षी फांदी किती डगमगली तरी घाबरत नाही, कारण त्याचा फांदीवरती नाही स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. अंपायरला ग्रीन सिग्नल, आज अप्रतिम अंपायरिंग राहिली. दीपक पाटील सर आणि त्यांच्या सोबतीनं रायगडातील एक नामांकित वन ऑफ द ग्रेट लेजंडरी अंपायर, एकेकाळ क्रिकेटपटू म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटला दिलं आणि ज्यावेळी शरीर क्रिकेट खेळण्यासाठी साथ देण्याचं थांबलं, त्यावेळी मैदानावरती 8 तास उभं राहून क्रिकेटची सेवा जो माणूस अविरत करत राहिला, रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दिग्गज नाव सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मुरबी. क्लीन बोल्ड, पहिला बॉल, शो सुरू झालाय. साहिल गायकर, एक कटपाळा एक्सप्रेस ऑन द ट्रॅक, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का या मैदानावरती लागला. न्यू बॅटर मिलिंद पाटील मैदानावरती येतात. पहिला धक्का इथे लागला अगदी शून्यावरती. पहिली विकेट इनिंगच्या पहिल्याच बॉलवरती. अगदी आपण पाहिला रॉयल डकचा शिकार या ठिकाणी फलंदाज झाला. रॉयल डक, डायमंड डक, ब्रॉन्झ डक, सिल्वर डक अशा डकचा वापर क्रिकेटच्या पटलावरती केला जातो. 17 जुलै 1866 ला प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळी शून्यावरती बाद झाला, सेकंड डे न्यूजपेपर मध्ये बातमी आली, प्रिन्स ऑफ वेल्स गोज ऑन डक अँड मूव टू शाही पवेलियन. त्यानंतर क्रिकेटमध्ये डक या टर्मचा वापर केला जाऊ लागला. हॅट्रिक झाल्यानंतर ज्यावेळी एका खेळाडूला हॅट दिली, त्यानंतर क्रिकेटमध्ये हॅट्रिक आली. जलाउद्दीन मोहम्मद 1983 ला पहिली हॅट्रिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाली. आणि जर भारताच्या दृष्टिकोनाने विचार केला 1987 ला, चेतन शर्मा इथे घडलंय काय? रनआउटची विकेट नाही दिली जाणार, याचं कारण दोन्ही बाजूने स्ट्राईक रोटेशन होणं गरजेचं आहे. जर तुम्ही रन घेण्यासाठी, स्ट्राईक घेण्यासाठी पाहताय आणि अंपायर सांगत असताना फक्त एका एंडकडे स्ट्राईक सोडली होती, त्यामुळे रनआउट दिलं जाणार नाही. हॅलो, गीतांजली बिल्डर अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सिद्धार्थ भाई इथे उपस्थित, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. सृष्टी लेवल पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नारायण शेठ घरात स्मृती चषक 2024 मध्ये सिद्धार्थ भाई आपका स्वागत है. कॅमेरा सोबत या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि याचं कॅमेरामॅन म्हणून ज्यांची एक मोठी भूमिका अभिजित, आपल्याला रिक्वेस्ट, आपण त्वरित छोट्या केडी सोबत संपर्क साधायचा. एक छोटा केडी, एक मोठा केडी, बाय वन गेट वन फ्री. बॉल चालला मिडॉनला, बीट करून डीप मध्ये लॉंग ऑनला. अफाट मेहनत पनवेल टेनिस क्रिकेटला डेव्हलप करण्यामध्ये पीटीसीची, कारण पीटीसी संदीपजी वास्कर, केतनजी दळवी, किरण दळवी आपल्या भेटीसाठी मागच्या अनेक वर्ष पनवेल समालोचक संघटना घेऊन येते. पनवेल प्रीमियर लीग आणि आय थिंक लवकरच आता पीपीएल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सध्या रायगड 14+ प्रीमियर लीग ती देखील येत्या 13 तारखेपासून आपल्या भेटीसाठी येते. अंपायर डिसिजन त्याची वाट इकडे अजूनही पाहिली जाते. फेअर बॉल अंपायर, व्हाईट बॉल, ओके, नो बॉल किंवा व्हाईट बॉल त्यासाठी चर्चा सुरू होती, त्यामुळे अंपायर तिकडे आधी क्लिअर करत होते. गोलंदाजाच्या मनामध्ये जे डाऊट होतं. राऊंड विकेट, बॅट अँड पॅड मध्ये होता, फटकाला जवाब, बेमिसाल कव्हर ड्राईव्ह, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, घरंगळत जमिनीला आग लावत आणि गुदगुला करत सीमा पार. इट्स 4. शॉट होता, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, मुंबईची मरीन ड्राईव्ह, ते सगळं विसरून सध्या बॅटरच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात पडावे इतकी सुपर बॅटिंग मैदानावरती करतोय प्रथमेश पाटील. बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं ऑन द टॉस. छोट्या उंचीचे खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट असू दे किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू दे, मोठी उंची गाठताना आपण पाहिलं. गॉड ऑफ क्रिकेट रिकी पॉन्टिंग अशी मोठी मोठी नावं आपण सातत्यानं पाहिली आहेत. लॉफ्ट करायचं होतं ऑन साइडला. हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती, त्यामुळे अंपायर्सनं लेग बिफोर विकेटचं अपील त्या ठिकाणी नाकारलं. अगदी ॲज अ अंपायर्स तुम्ही रोल प्ले करताना लेग बाईज देण्याआधी
सगळ्यात इम्पॉर्टंट रोल ज्यावेळी अंपायरचा काय असतो, तुम्ही नॉट आउट का दिलं ते आधी तुम्हाला फिल्डिंग साईड तिकडे सांगावं लागतं. सगळ्या अंपायर्सला ते अगदी चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यांना सांगितलं आधी. हाईट फॅक्टर ही चर्चेची गोष्ट होती. याचं कारण काय, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे का क्लिअर करावं लागतं, कारण अपील खूप स्ट्रॉंग असतं. पूर्ण टीम्स अंपायर्सवरती इम्पॅक्ट टाकत असतात. आपल्या अपीलच्या माध्यमातून दबाव बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे बट लेग बिफोर विकेट किंवा अल्ट्रा एजसाठी नाही. त्यामुळे मोस्ट डिफिकल्ट जॉब इन क्रिकेट वर्ल्ड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणं. आणि या सगळ्या गोष्टी सुनील पाटील सर, दीपक पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे करतात. उद्या अंपायरिंग क्षेत्रातील महागुरू म्हणून ज्यांची ओळख आहे, जावेद फरीद सर या स्पर्धेसोबत जोडले जातील. त्यांचं देखील आपण वेलकम करू. टीमची टोटल सध्या पहिलं षटक राहिलं. एकटपटाच्या नावावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते जे जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर. 7 या आकड्यावरती एक इम्पॉर्टंट विकेट गेली आहे. मॅच संपली नाहीये, अजूनही 24 बॉल 50. किरवलीला करायचं पुनरागमन. किरवलीच्या बॅटर्सला सांगायचं फक्त इतकंच, धूप अभी बाकी है, शाम अभी बाकी है, हौसला जिंदा रख, कई जीत और कई हार, इस मुकाबले का सार अभी बाकी है. पहिला बॉल आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचलाय. जिशान सैफी याला बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू होतो या ठिकाणी डॉट. 7 बॉलमध्ये 7 रन. बॉल सध्या ही मॅच बॅटिंग टीमसाठी त्यांच्या दृष्टिकोनानं, पण इथे टार्गेट मोठं, तर मग पलटवार. या मॅच मध्ये गेम टर्न करायचा आहे तर एकातरी बॅटरला अँकर रोल प्ले करावा लागेल. एक सिंगल ऍड होईल, बॅटरच्या खात्यामध्ये जाईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. 8 बॉलमध्ये 8 वरती सध्या बॅटिंग सुरू आहे. सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे टीम किरवलीचं. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर. अंश 11 DCC कोपरा या विभागातील एक नामवंत टीम खेळ. समोर एकटपाडा की किरवली. फटका समोर खेळत ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट लांबून खेचलं होतं. आडवा बॅट न रनआउटचा धोका नाही आहे, कारण थ्रो भरपूर दूर आला यष्टीरक्षकापासून आणि त्या ठिकाणी मिळतील धावा. 2 तिसरी देखील बनेल का नाही, भरपूर दूर राहिले आणि आता विकेट जाऊ शकते. हो, डायरेक्ट हिट, बुलेट थ्रो, बल्स डाऊन द ग्राउंड अँड बॅटर्स बॅक टू डग आउट. याचं कारण काय, किरवली पासून या मैदानावरती पोहोचताना कुठेही बोर्ड लागत नाही, अतिघाई संघटत नाही. त्यामुळे कुठेच ते आठवण नव्हतं बॅटर्सला आणि फलंदाज इथे होत आहेत. बाद धक्का लागतोय मैदानाच्या आत. होत नाही या मॅच मध्ये. जे काही गमावलं त्यातून वरती यायचंय तर मैदानावरती कमबॅक फार गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक आता प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. बॉल आतापर्यंत झाले त्या षटकातील 3. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय चांगलं षटक सध्या जिशान हातात. बॅटर मैदानावरती आलाय. खेळाडूच्या खांद्यावरती जिम्मेदारी या मॅचची. संकेत गायकर, जिशान तयार. वेगात टाकला हा बॉल. बॅटची आतली कडा, बॉल चालला मागे. यष्टीरक्षकानं स्टॉप केलाय. निर्धाव चेंडूची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. अजूनही 2 बॉलचा खेळ या पॉवर प्ले मधला शिल्लक आहे. डबल डिजिट मध्ये स्कोर नाहीये. कमीत कमी 2 बॉल 2 मोठे फटके. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं बॅटिंग टीमच, कारण 1 चौकार आतापर्यंत आला. इथे क्लीन बोल्ड अराउंड leg, you miss, I will definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतंग. धक्का लागला मैदानावरती. 3रा टीम किरवलीला. अप्रतिम सॉन्ग सध्या तुम्ही ऐकता. डीजे रॉकर्सच्या भूमिकेत सध्या आपल्या सोबत आहेत डीजे डॅनी. नाम तो सुना होगा.
खतरो का खिलाडी डॅनी. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 10 वरती आहे. बॉल शिल्लक आहे आता पॉवर प्ले मधला अंतिम एक बॉल. शेवटच्या बॉलवरती दडलाय काय त्याचं उत्तर मैदानावरती आपल्याला मिळेल, कारण आता 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मैदानावरती धावा 47 करायच्यात. मॅच अजूनही ऑन आहे, कारण रिक्वायर्ड रन रेट 15च्या थोडंसं पुढे गेलाय, पण एक मोठा फटका पुन्हा एकदा 14-13 वरती येऊ शकतं. जीशान तयारा हलक्या हातानं अंडरम बॉक्स टॅप केलं. शेवटचा बॉल त्याच्यावरती कोणती धाव नाहीये. जबरदस्त राहिलंय जीशानचं षटक. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 2 षटक संपल्यानंतर धावा झाले 10. बॉल शिल्लक आहेत 18, बनवायच्यात 47. कोणत्या बाजूनं हा सामना जाईल? सध्या वाऱ्याचा वेग एका बाजूनच वाहतोय. दोन्ही रायटी बॅटर्स विकेटवरती बॅटिंग करतात. आता येणारे जे 2 एंड आहेत ना, स्पेशली त्यातून 3 ओव्हर मधनं 2 षटकं वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं बॅटिंग सध्या बॅटर्सला करायची आहे. दोन्ही रायटी बॅटर्स विकेटवरती खेळतात. थोडंसं डिफिकल्ट आहे, बट कठीण नाही आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवेचा प्रवाह महत्वाचा असतो, बट तुमच्याकडे कौशल्य स्किल आहे. गॅप तुम्ही शोधू शकता. मॅचला घेऊन परिस्थितीला सांभाळून तुम्ही जर स्कोर करू शकता तर अडचणी जास्त मोठ्या नाही आहेत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित महेशजी मडवी आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. ही तुम्ही बॅनर पाहता मैदानावरती पूर्णपणे सदाम आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम बॉक्स ना बानस अगदी ज्यावेळी तुम्ही बनवताना ॲज अ ग्राफिक डिझायनर तुम्ही कोणतं कलर कॉम्बिनेशन देता ते फार इम्पॉर्टंट असतं. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्ही पाहिलं जे ग्राफिक्स बॅनर डिझायनर्सच्या माध्यमातून बनवण्यात आलं ते सुपर्ब. मुख्य अगदी तुम्ही साईड स्क्रीन समोर पाहिलं ना, तिथे जरी हारला तरी वाघ लढला कसं याची चर्चा राजकीय वर्तुळावरती ज्या नावानं केली. अपक्ष आमदारकीचे उमेदवार म्हणून ज्यांनी कल्याण विधानसभा निवडणूक लढवली, महेशदादा गायकवाड, त्यांच्या सोबतीनं आपण पाहताय भिवंडी विभागातील एक मोठे नाव दोस्ती दुनियादारीतील सुजित शेठ पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजूदादा पाटील, सांगार्लीचे डोंबिवलीचे महानगरपालिकेचे नगरसेवक महेशदादा पाटील, आणि त्या सोबतीनं असंख्य असे चेहरे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतदा ठाकूर आणि त्या सोबतीनं परेशजी ठाकूर, हॅट्रिक आमदार म्हणून आपण प्रशांतदांकडे सातत्यानं पाहिलं. आणि यावेळी चौथ्यांदा विधानसभा सध्या पनवेल आणि जर राजकीय क्षेत्र पाहिलं फार वेगानं प्रगती करत आहे. आणि बदलता पनवेल बदलता विकास त्यामागे प्रशांतदा ठाकूर यांचं देखील तितकाच मोठं योगदान आहे. अतिशय सुंदर राहिली या वर्षी पनवेल विधानसभा निवडणूक. विकेट्स मैदानावरती अजून एक जाती आहे. आणि इकडे सामना आता पूर्णपणे आपण पाहताय एकतर्फा टर्न होत चाललाय, कारण एकही बॅटर मैदानावरती लढायला तयार नाहीये. संकेतच्या बॅटमधनं अपेक्षा होत्या, त्यांना देखील या ठिकाणी नाराज केलं. सज्ज राहायचं टीम. अंश 11 DCC कोपरा कॅप्टन पाठवायचं त्वरित. लकी ड्रॉ कुपन अजूनही ऑन आहे. कुणाला फाडायचं असेल सकाळी रिपोर्ट करा, कारण रोज फक्त आपण 100 कुपन देतोय. आणि ज्या भाग्यवान प्रेक्षकाचं नाव येईल चिठ्ठीमध्ये त्याला शेवटच्या अंतिम दिवशी दिली जाईल 2 व्हीलर मोटर बाईकच्या बाजूला असणारी बायसिकल. लकी ड्रॉ साठी 3 सायकल आहेत, त्यामधून एक बेस्ट बॅटर, एक बेस्ट बॉलर आणि एक भाग्यवान प्रेक्षकासाठी. आणि आयवा कॅच जो प्रेक्षक पकडेल त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. आणि आपण ते पाहताय स्वर्गीय जगदीश गायकर पापडीचा पाडा यांच्या स्मरणार्थ भवानी ज्वेलर्स कडनं आणि एक टी शर्ट देखील त्या सोबतीनं दिली जाते. अजून एक यॉर्कर अपील 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 अंपायर सांगत असताना इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टिकला मिस करत होता बॉल, त्या ठिकाणी नॉट आउट घोषित करण्यात आलं. साहिल आलाय पुन्हा फॉर्म मध्ये आलाय. ज्या फॉर्मला तो शोधत होता, ज्या फॉर्मची त्याला गरज होती
त्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला म्हणजे सध्या फॉर्म मध्ये राहुल पण आहे. आता थोड्याच दिवसानंतर न्यू लाईफ देखील भावाची सुरू होतीये. ओल्ड ऑल चॅप्टर क्लोज, न्यू लाईफ स्टार्ट. लवकरच येतो भावाचा साखरपुडा. व्हाईट बॉल, अंपासचा इशारा. भाग्यवान आहे आमची वहिनी की तिला आमचा हँडसम भाऊ मिळाला. पुढील वाटचालीसाठी भावा भरपूर साऱ्या शुभेच्छा. अजून एक विकेट जाईल आता एकटपटा टीम मधनं थोड्याच दिवसात. चांगली बॉलिंग करतो सध्या साहिल आणि इकडे विकेट जातीये टीम किरवलीची. अर्धा संघ मैदानातनं बाहेर झालाय. एकही षटकार आतापर्यंत सेकंड इनिंग मध्ये आला नाहीये. जिकडे तुम्ही चेस करता 57चा टार्गेट आणि कम्प्लिटली बॅकफूटला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय किरवली संघ. कम ऑन डीजे. संकेत तांबडेच्या चेहऱ्यावरती ऑलवेज स्माइल असतं. स्माइलचा ब्रँड अँबॅसिडर आहे संकेत. एखादं दुःख असेल 10 ते 15 मिनिटं संकेत सोबत बसून बघा, सगळं विसरून जाल. आयुष्यात एक मित्र असा देखील असावा, स्वतः दुःखात असणारा असताना आपल्याला हसवणारा असावा. त्यापैकीच ऋषभ एक आहे संकेत तांबडे. ऑलवेज कधीही जा, तुम्हाला फक्त मस्तीच पाहायला मिळेल. हजारों की बस्ती में एक दिलदार हस्ती संकेत शेठ तांबडे. आणि त्यांच्या सोबत सध्या आपण पाहताय मॅच एन्जॉय करत असताना. नाम तर सुना होगा, नाव छोटा आहे पण रुतबा मोठा. एन के. थोडीशी मॅच वन साइड आहे. 12 बॉल 42. अजूनही बनवायच्या ड्रिंक ब्रेकर्स. सगळे त्या गाडीमध्ये अशा प्रकारे जातात ना की जसं की लॉर्ड्सच्या ट्रेडियम वरतीच आपली ग्रँड एंट्री होतीये. अशाच प्रकारे सध्या ते फील करतात. या आपण जाऊया डीजेकडे, मस्तपैकी एक सॉन्ग ऐकू आणि थोड्या वेळानंतर पुन्हा परतू जिकडे स्ट्रॉंग झोन मध्ये आणि ड्रायव्हिंग सीट वर आपल्याला पाहायला मिळतीये टीम गावदेवी एकटपाडा. सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर बिल्डर अँड डेव्हलपमेंट गीतांजलीचे सिद्धार्थ भाई यांचा सन्मान आपण करूयात. आणि तुम्ही पाहता त्यांचे संचालक आहेत शैलेश लालजीबाई. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या करूयात आपण यांचा सन्मान. गीतांजली बिल्डर डेव्हलपमेंटचा. गीतांजली बिल्डर्स एंड डेवलपर्सचे एक मोठं नाव सिद्धार्थ प्रॉपर्टीचे सर्वे सर्वा. शैलेश भाई आप आए ना तो 4 चांद लग गए इस मंच को, और आपके आने से यहाँ पे एक अलग माहौल बना और एक अलग ही खुशी आई क्योंकि आपका बेहद कीमती समय आपने इस टूर्नामेंट को दिया, गरत फैमिली को दिया. इसलिए हम दिल के गहराई से आपका शुक्रिया अदा करते हैं. और उन्हीं के साथ अगर देखा जाए तो आपका बिजनेस जैसे ऊंचाइयाँ बढ़ रही है उसी के साथ सक्सेस की और चाहिए. कीप ग्रोइंग एंड कीप शाइनिंग, यही शुभकामना हम देंगे हमारी गरत फैमिली की ओर से. और उन्हीं के साथ शैलेश लालजी भाई हमारे साथ है, उनका भी सम्मान यहाँ से किया जाएगा. उनको भी दरख्वास्त करेंगे कि आप भी आइए हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में और आपका सम्मान यहाँ से आप स्वीकार करिए. थैंक यू सो मच. आप आए, बाहर आई. शैलेश लालजी भाई आपसे भी रिक्वेस्ट है, आप भी आइए आपका सम्मान और मोमेंटो लेने के लिए. थैंक यू सो मच. आपका कीमती समय आपने हमें दिया फॉर मोस्ट वैल्यूएबल टाइम ऑफ टूर्नामेंट. और उनकी तरफ से 25,000 कॅश डोनेशन इस टूर्नामेंट के लिए आ रहा है. थँक्यू सो मच. 25,000 रुपयाचं तब्बल डोनेशन या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं आलंय. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. पारितोषिकाची कमतरता आहे ना, इकडे नाहीये. लाखाचं पारितोषिक आपल्याला मनीष दादांना दिलंय. 50,000 रुपयाचं जे सेकंड कॅश प्राइज आहे या स्पर्धेमध्ये ते देखील आपल्याला स्पॉन्सर्स आलं. 25,000 ते देखील आपल्याला स्पॉन्सर्स आलं. जे थर्ड आणि फोर्थ सगळ्यावरती एक नजर आपण टाकू, कारण पापडीचा पाडा आणि जर घरात परिवार आहे तर जुन्या काळापासून म्हण पापडीचा पाडा रायगडातील ते गाव आहे मच्छिंद्र सर की जिकडे पैशाचा धूर निघतो. फायनल डेला निघेल. सध्या तर सुरुवात आहे म्हणून मी सकाळीच ऋषभला म्हणालो ये तो सिर्फ झाकी है, पूरी कहानी अभी बाकी है. 12 बॉल 42. ओव्हर नंबर सूर्य मैदानावरती सध्या 4 आणि पहिला बॉल. आता गुलशनची लेखणी फार जड झाली आहे कारण किरवली सध्या अडचणीत आहे. ज्यावेळी गाव मैदानावरती खेळतो प्रत्येकाला वाटतं की जिंकलोच पाहिजे.
अभिमान असतो, जे गाव तुम्हाला नाव देतं, जे गाव तुम्हाला ओळख देतं, त्या गावाचा प्रत्येकाला मनामध्ये एक आदर सन्मान असतो. मंगेश गायकर आय थिंक थोडंसं दुखापतग्रस्त आहे का, की फिटनेसची टेस्ट सध्या वाकायलाच भावाला कठीण झालाय. 10 ते 12 किलो कमीत कमी करायला हवं मंगेश दादाने येणाऱ्या काळात. सध्या 90 आहे. शतक अजूनही त्याच्या बॅटमधून आलं नाही, पण अजून जर 10 वाढलं तर शतक कंप्लीट होईल. चांगला बॉल, टप्पा पडला, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर नंबर सुरू आहे. सध्या आपण पाहता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्नेहांकित रुपेकर. बॉल चालला डीप थर्डमॅनला, आउटफील्ड फास्ट आणि इकडे मिळतील धावा 4 स्नेहांकितच्या विरुद्ध. या ठिकाणी येतोय हा चौकार. धावफलक 4 ने पुढे जात. अतिशय सुंदर राहिला आजचा दिवस. आतापर्यंत जर का आपण पाहिला तर भरपूर सारं ट्रेंडिंगला राहिली स्पर्धा. केडीला रिक्वेस्ट आहे, या पाहूयात आजच्या दिवसामध्ये किती लोकांनी स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक पाहिलंय. तर या स्पर्धेसाठी आदरणीय प्रशांत पाटील यांच्याकडनं पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला आली आहे. सन्माननीय महेशजी केणी ज्यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी पाणी टँकर्स या ठिकाणी आम्हाला देण्यात आले. आणि खरं तर ऋषभाज त्यामुळेच आपण पाहताना पूर्ण ग्रीन लॉन इकडे पसरलाय, गवताचा गालीचा तयार झालाय. याचं कारण आहे की इथे सातत्यानं जे पाणी अगदी क्रीडा नगरीला पोषक होतं ते देण्यात आलं. स्वर्गीय अक्षय बाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर पाटील यांच्याकडून सामनावीची ट्रॉफी आहे. कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ मालिकावीची ट्रॉफी, क्षेत्ररक्षकची ट्रॉफी व पाणी सेवा पिण्याची निलेश रघुनाथ घरत यांच्याकडनं करण्यात आली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. मुकेश रघुनाथ घरत यांच्याकडून फलंदाज गोलंदाज ट्रॉफी आहे, त्यांचं विशेष आभार. जितेश गायकर आणि अंकित पाटील यांच्या माध्यमातून इंटरनेट प्रोव्हाइड आपल्याला करण्यात आला. त्याच दरम्यान आपण पाहता जनरेटर जे आहे वॅन आपल्याला ठिकाणी सेवा देण्यात आली आहे. आशिष हजारे यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही करतोय. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 36 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये एक सायकल आपल्याला आली आहे अविकजी महादे यांच्याकडनं, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि सेकंड जी बायसिकल ती आपल्याला आली आहे नाथाबाई यांच्या स्मरणार्थ मिथुन मडवी व वासुदेव मडवी यांच्याकडून, त्यांचं मनपूर्वक आभार. शेवटचं अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय. गोलंदाज झाला सतीश रुपेकर. सतीश रुपेकर बॉलिंग ट्रॅक वरती आनंद साजरा करतायत सध्या पाठीराखे एकाटपाडाचे. कारण सध्या टीम ड्रायव्हिंग सीट वरती आपल्याला पाहायला मिळते. कारण आता औपचारिकता फक्त या मॅच मध्ये बाकी आहे. येणारे 5 बॉल आणि आता फक्त आणि फक्त औपचारिकता शेष. हाफ ट्रॅकर अर्ध्या विकेट वरती टाकलाय. मोठा फॅन बेस आहे गोलंदाज सतीश रुपेकरचा. प्रत्येक बॉल त्याचा एन्जॉय केला जातो. कदाचित गौतमी पाटील पेक्षा जास्त चाहते आहेत सतीश रुपेकरचे. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तब्बल 20,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक पाहिलं. विकेट मिळेल गोलंदाजाला, फलंदाज बाद.
टॉस साठी रेडी राहायचं. टीम DCC कोपरा आणि याच दरम्यान या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन होतं आणि थोड्याच वेळात आपण पाहुणे आलात त्यांचं सगळ्यांचं वेलकम या ठिकाणी करूयात. रुपेशजी फडके, राजेशजी फडके आणि सुनील फडके या 3 मान्यवरांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत आहे प्रत्येक मान्यवराचं व्यासपीठावरती. आदरणीय रुपेशजी फडके, राजेशजी फडके आणि सुनीलजी फडके यांचं शुभागमन झालं. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. अंपायर दीपक पाटील सरांचा इशारा, व्हाईट बॉल. अगदी छोट्या सनीचा एखादा माणूस असतो ना, दीपक पाटील सर त्यापैकीच एक आहेत सुनील सर. बट स्टॅमिना अगदी आपण पाहिला ना, 3 मॅच कंटिन्यू आज सकाळी त्यांनी केलं आणि तुमचं देखील विशेष कौतुक. आणि काय आज अंपायरिंग केली आहे दीपक पाटील सरांनी, जबरदस्त. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. आणि सतीश रुपेकरचा हा फॅन बेस सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतो. चला एकदा आवाज होऊ द्या मित्रांनो. सध्या स्टँड तुम्हाला पाहायला मिळतं. रोहित गायकर आणि भरपूर सारी त्या ठिकाणी टीम उपस्थित आहे जी एकाट पाडाला सध्या चेअर अप करते. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर रुपेश. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करायचा होता, नाही जमलं त्या ठिकाणी. चालला बॉल मागे मिडॉनला एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. आज 8 टीम्सला आपण पाहिलं त्यामध्ये टेबल टॉप केलं सकाळी टीम सिद्धी करवले जय हनुमान श्री साईनं. आता यानंतर एक मॅच दुसरा संघ आपल्याला मिळेल. मग उद्या बरोबर सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. उद्या एक टीम आपण टेबल टॉप करणार आहोत जी सुपर 4 मध्ये इंटर करेल. बॉल चला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, इकडे मिळतील धावा 4. उद्याच्या हाफ कडे नजर टाकूयात. पहिली मॅच उद्या आपल्याला पाहायला मिळेल कोटकर इनामपुरी, अर्थातच KPC इनामपुरीला फाईट करेल टीम श्रीमलंग वावंज. दुसरा सामना उद्या इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत पाटीलचा संघ ओम नर्मदेश्वर किरवली आणि त्यांना फाईट करेल सूरज ओमकार विश्वासची